Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel. The Be the Best ही पोएम 8th स्टँडर्ड इंग्लिशची. तर या कवितेमध्ये तुम्हाला कवी सांगतात की सर्वोत्तम बना. कसे सर्वोत्तम बना की कोणतीही परिस्थिती असो काहीही असो तुम्ही सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. आता कविता आपण थोडक्यात म्हणूयात म्हणजे तुम्हाला ती कशी म्हणायची ते कळेल. बी द बेस्ट. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We can't all be captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. डगलस मोलॅक यांची ही अप्रतिम कविता आहे. तर या कवितेच्या माध्यमातून कविते आपल्याला सांगू. डगलस मोलॅक हे एक अमेरिकन पोएट आहेत, अमेरिकन कवी आहेत आणि त्यांनी इथं म्हटले बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. आता इफ यू कांट, इफचा अर्थ आहे जर तर हे सांगण्यासाठी इफचा वापर करतात. इफ यू कांट बी अ पाईन म्हणजे तुम्ही जर, पाईन हा एक वृक्षाचा प्रकार आहे. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल म्हणजे डोंगराच्या टोकावरचं मोठं झाड जर तुम्ही बनू शकत नसाल, कारण ते कांट म्हटले ना. बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. स्क्रब म्हणजे काय, झुडुपाचा प्रकार आहे. व्हॅली म्हणजे दरी. बी अ स्क्रब म्हणजे एखाद्या दरीतलं, आता दरीतल्या गोष्टी आपल्याला दिसतात का सहज, नाही दिसत, पण तरीसुद्धा अगदी न दिसण्यासारख्या जागेवर सुद्धा तुम्ही झुडूप तरी बना. येत्या लक्षात, डोंगराच्या टोकावरचं झाड बनू शकत नसाल तरी सुद्धा तुम्ही दरीतलं झुडूप तरी बना, पण बना. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. किंवा तुम्ही काय करा, त्या रील म्हणजे काय, ओहोळ, पाण्याचं असं छोटंसं झरा वाहत असतो ना, त्याला म्हणतात रील. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल म्हणजे त्या पाण्याच्या ओहोळाजवळचं छोटंसं झुडूप बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री म्हणजे तुम्ही जर झाड बनू शकत नसाल तर छोटीशी बुजरी, छोटीशी झुडपासारखी झाडं तरी बना. यात कवीला म्हणायचं आहे मोठं नाही जमलं तरी हरकत नाही, पण जे आपल्याला बनता येईल छोटंसं का होईना त्यातही सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न तुम्ही करा, असं या पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. स्क्रबचा इंग्लिश अर्थ आहे ॲन एरिया कवर्ड विथ अ स्मॉल लो प्लांट्स अँड रील म्हणजे स्ट्रीम के ओहळ. इफ यू कांट बी अ बुश म्हणजे तुम्ही जर, इफ यू कांट बी अ बुश म्हणजे तुम्ही झुडूप पण बनू शकत नाही. बी अ बिट ऑफ ग्रास तुम्ही गवताचा एक छोटासा तुकडा बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. सम हायवे हॅपियर मेकचा अर्थ आहे, हायवे म्हणजे रस्ता, जो महामार्ग ज्याला आपण असं म्हणतो. हॅपियर म्हणजे आनंदी, मेक म्हणजे बनणं, म्हणजे जो रस्त्यावरून तुम्ही झुडूप नाही बनते तर ॲटलिस्ट गवत तरी बना की जो रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणेल. तुमच्यापैकी काहींना प्रश्न पडू शकतो की गवत कसं काय आनंद आणेल. तुम्ही रस्त्याने कधी जात असाल तसं छान हिरवी चादर गवताची पसरलेली पाहिलं की आपलं मन प्रसन्न होतं. तर त्या गवताच्या चादरीतील त्या गवतापैकी तुकडा बनला तरी चालेल. इफ यू कांट बी अ मस्की. आता मस्की हा एक मासळीचा प्रकार आहे, त्याचं नाव मस्की आहे. देन जस्ट बी अ बास. तर बासा फिश तुम्ही जर ऐकलं असेल कुठे, तुम्ही ते तरी बना. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. पण जर तुम्ही बनणार असाल ना बास फिश, तर तलावातील सगळ्यात फुर्तीला उत्स्फूर्त असा मासा बना किंवा मासळी बना, असं कविता सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढचा स्टांजा आहे कडवं आहे. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सगळे काही कॅप्टन नाही होऊ शकत, कारण जहाज चालवणारा एकच कॅप्टन असतो, या अर्थाने तो म्हणतो इथे. वी हॅव गॉट टू बी क्रू. वी हॅव गॉट टू बी क्रू म्हणजे कर्मचारी. नौका चालवणारे जे कर्मचारी असतात त्यांच्या सहाय्याने शेवटी जहाज चालतं आणि कॅप्टन आपल्याला दिशा दाखवत असतो. तर तुम्ही सगळे कॅप्टन नाही होऊ शकत आहे, पण तुम्ही जहाज चालवणारे कर्मचारी तरी बना. देअर्स समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर.
आपल्यासाठी ते प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. बिग म्हणजे मोठं, लेसर म्हणजे कमी. म्हणजे आपल्यासाठी छोटंसं काम आहे, आपल्यासाठी मोठं काम आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जे तुमच्या समोर आहे ना तेच तुमचं खरं काम आहे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. म्हणजे तुम्ही जर ना महामार्ग नाही बनलात ना, ट्रेल म्हणजे छोटासा रस्ता, नॅरो पाथ आपण ज्याला म्हणतो, पायवाट म्हणतो तसं. म्हणजे तुम्ही महामार्ग नाही बनवू शकत, हरकत नाही, तुम्ही पायवाट तरी बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तुम्ही जर ना सूर्य नाही बनू शकत, हरकत नाही, तारा बना. इट इजंट बाय साईज दॅट यू बिन ऑर यू फेल. म्हणजे तुम्ही म्हणाल ना की माझा आकार केवढा किंवा माझ्याकडे किती पैसे, माझी ताकद किती, मी शिक्षण किती घेतलं, याच्यावरनं तुमची योग्यता किंवा जिंकणं हारणं ठरत नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि तुम्ही जे कोणी आहात ना त्याच्यामध्ये सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. सो इथे कवीला जे सांगायचं होतं त्या सगळ्याचं सार एकच आहे की मोठं होणं गरजेचं नाही, जे आहात त्याच्यामध्ये उत्कृष्ट तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, मी सपना टीचर. आवडली का तुम्हाला ही कविता? तर इथे कवीनं सातत्याने एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचा आकार काय, तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, तुम्ही छोटे आहात, मोठे आहात, तुमची ताकद किती, कमजोर आहात, जे काही असाल, पण तुम्ही सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकासाठी इथे काही ना काहीतरी काम आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःचं सर्वोत्तम द्या, म्हणजे तुम्ही सर्वोत्तम बनाल. तर डग्लस मोलॅक यांची कविता तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, मला तुमच्या कमेंट्स करून सांगा. आणि मी पुण्यातील तळेगाव दाभाड इथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय म्हणायचं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.